शेतकरी बांधवांनो, हा जो काही तुम्ही प्लॉट पाहताय तर या ठिकाणी जमीन एकदम हलकी आणि पूर्णपणे मुरमाड एकदम बघा. ही सगळी जमीन जी आहे ती एकदम मुरमाड अशी जी आहे ते आहे. आणि या ठिकाणी मात्र पाणी व्यवस्थापन प्रॉपर आहे. शेवाळ्यासारखं रान झालेलं आहे. एवढं म्हणजे दर 4 दिवसाला पाणी हे देतातच मोकाट पद्धतीनं. तर हा जो काही आहे तर हा COM 265 चा हा प्लॉट आहे. तर निरीक्षणं जिथं जिथं घेतली आम्ही तर 265 असेल, 13007 असेल, 15006 ह्या तिन्ही व्हॅरायटीमध्ये मेजर जो काही इश्यू आम्हाला दिसतोय तर ते मी थोडंसं जवळून दाखवेन की हा जो काही ॲपिरन्स आहे म्हणजे वरच्या वाढते जे काही पानं आहेत तर ते अशा पद्धतीनं हे पॅचेस जे आहे ते असे खरबड पॅचेस जे आहे ते किंवा एकमेकाला जे आहे ते हे पानं जे आहेत थोडंसं आणखीन घ्या त्याला जवळ. हां, तर हे एकमेकामध्ये असे पानं गुंडाळणं किंवा एक प्रकारे पोक्का बोईंगसारखा ॲपिरन्स या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय. तर हा ॲपिरन्स काही जणांचं म्हणणं की हा पोक्का बोईंग आहे. तर शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या वातावरणाचा, ह्युमिडिटीचा, तापमानाचा विचार करता पोक्का बोईंग हा रोग जो आहे तो येत नाही किंवा तसा प्रादुर्भाव निदर्शनास आपल्याला येत नाही किंवा तशी त्याला डिसीज ट्रँगलनुसार जे आहे ते ऑप्टिमम तशी कंडिशन नाही आहे. तर मग हे काय आहे तर ह्या 3 स्पेसिफिक व्हॅरायटीमध्येच मेजर प्रॉब्लेम हा दिसतोय. तर हा प्रॉब्लेम जो आहे सरसकट सगळीकडं सगळ्या पानांवर जो आहे तो दिसतोय. तर हा जो आहे हा कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची जी आहे ते कमतरता आणि त्याच्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं हे जे आहे ते हा ॲपिरन्स येतो आहे. काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीचे पॅचेस पण जे आहे ते दिसतात. पानं जे आहे ते अशा पद्धतीनं हे दिसतात. आणि हां, हे जे आहे हे थोडा आतमधल्या पानाचा क्लोरॅटिक ॲपिरन्ससुद्धा जो आहे तो आपल्याला दिसतो. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कॅल्शियम आणि बोरॉन जे आहे ते त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर आपण ज्यावेळेस आता आपले पावसाळी डोस होणार आहेत तर त्यावेळेस आपण या ठिकाणी नियोजन अशा पद्धतीनं करू शकतो की एकरी 25 किलो कॅल्शियम नायट्रेट जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते देणं गरजेचं आहे. आणि नंतर जे आहे ते 4 दिवसांनी नंतर आपण जे आहे ते किमान 500 ग्राम ते 1 किलोपर्यंत जे आहे तर ते बोरॉनसुद्धा जे आहे ते आपण त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यामध्ये चांगलं कालवून 20% जे आहे तर ते आपण ठिबकच्या माध्यमातून जे आहे ते किंवा पाटपाण्यानं जे आहे ते जर सोडलं तर ही जी काही एक प्रकारची आता आपण हे विकृतच झाल्यासारखं पान झालेलं आहे. तर एक प्रकारची अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण झालेली विकृती असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि हे जी काही गोल गोल पानं व्हायलेले आहेत तर त्याचं व्यवस्थापन आपण अशा पद्धतीनं जे आहे ते करावं. हा कुठल्याही प्रकारचा रोग नाही, त्याच्यामुळे विनाकारण काही ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलं की शेतकरी काय करलेत त्याला विनाकारण कुठलेही वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जे आहे ते मारतायत. तर ते तसं करू नका. ही अन्नद्रव्य कमतरता आहे तर अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. कीड रोग व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना या ठिकाणी आवश्यक नाही आहेत.